आज दिंडोरी आणि सिन्नर नाशिक जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यामध्ये काही मान्यवर नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे. मला वाटतं या प्रवेशामुळे निश्चित आम्हाला नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्यांना एक मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे त्या ठिकाणी येतील. मी सोबत त्या ठिकाणी आहे आणि आम्ही हा प्रवेश त्या ठिकाणी घेत आहोत. पण एकंदरीतच जिल्ह्यातील परिस्थिती काय, कारण शिवसेना असेल किंवा अजित पवार गटामधून 16 चाचपणी ही केली जाते, भाजपची काय नक्की? मी आधी सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, रवींद्रजी, बावनकुळेजी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. वरतूनही आदेश तसाच आहे. त्यामुळे प्रयत्न आमचा तोच राहील. पण कदाचित काही ठिकाणी वादच झाले, टोकाचे असतील, जमतच नाही, तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. या 2 प्रवेशाने अशी चर्चा सुरू झालेली आहे की आगामीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, पंचायत समिती, त्या ठिकाणी भाजप आता सोबळाची चाचपणी करत आहे आणि त्याची तयारी आहे. कारण माणिकराव कोकाटे तिकडे आहे, इकडे झिरवळ आहे, असे महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये नेते असताना यांचा प्रवेश करून घेतला जातो, ज्यांनी तुमच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुका लढल्या. तर मला वाटतं ज्यांचा प्रवेश असाच लोकांचा आहे की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. हे खरं आहे ना. आमच्या लोकांना कसं काय आम्ही घेणार, जे विरोधात होते त्यांना आम्ही घेत आहोत. त्यामुळे हा विषय त्या ठिकाणी नाहीच आहे. पण इथे कुठेही आपसामध्ये आमचं भानगडी नाही आहे, वाद नाही आहेत. हे उबाठामधले लोक आहेत. हे शरद पवार गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी घेत आहोत. आणि त्यामुळे महायुतीच बळकट होणार आहे. त्यामुळे आमचं आपसामध्ये कुठेही वाद नाही. जिल्हा परिषदेमध्ये तुमच्याकडे घेण्याची गरज का भासते? म्हणजे जे तुमच्या विरोधात लढता आहेत, तुमच्यावर आरोप केलेले आहेत, त्यांनाच तुम्ही पक्षात स्थान देताय. मला वाटतं आपण सध्या बघतात पक्षामध्ये येणं जाणं हे सध्या सुरूच आहे. आरोप केला तर विरोधी पक्षात असल्यावर ते आमचं गुण गातील किंवा आमचं तारीफच करतील असं अपेक्षितही नाही ना. मग आपण त्यांना विरोधात कसा म्हणू? विरोधात आहे तर ते विरोधामध्ये बोलणारच आहेत. त्यांच्या पक्षाची बाजू ते सांगतील, आमच्या पक्षाच्या विरोधामध्ये ते मतं मांडतील. पण त्यांना जर असं वाटलं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं, नरेंद्रजी मोदी आहेत पंतप्रधान आमचे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना जर वाटला भाजपमध्ये आपण जावं, कारण शेवटी देशामध्ये राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आम्ही आहोत, भाजप आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल त्यांना घ्यायला मला वाटतं की हरकत आहे असं वाटत नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे, त्या निवडणुकीत आशिष शेलारांना स्थान मिळू नये याच्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर बिल्डिंग लावली, असं सामना मतदार छापून आलेला. सामना काही छापेल. सामनाला कुठे काय त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नाही आहे ना. आम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही काय छापलं काय नाही म्हणून. त्यामुळे रोज ते काय छापतात सर्वांना माहीत आहे. लोक काही फार सामनाकडे लक्ष देत नाही. आणि सामना वाचून फार वाचतात किती लोक तेही बघा. अगदी मोडके तुडके बोटर मोडण्यातके लोक त्या ठिकाणी तो सामना वाचत आहेत. आणि सामना वाचूनसुद्धा आपलं मत कोणी बनवत नाही. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं, किती केवलवाने प्रयत्न केले आमच्याकडे भांडणं लावायचे, दुही निर्माण करायचे, तर मला वाटतं त्याचा काही उपयोग होणार नाही. ग्रामीण भागातून जावकर आणि उदय सांगळे तुमच्याकडे येत आहेत. उत्तर महाराष्ट्रातून अनेक जण इच्छुक आहेत असं दिसतंय. ग्रामीण भागात झेडपी आपण सोबळावर करण्याचा प्रयत्न करतात. नाही, मी आधी तेच सांगितलं की आमची प्रायोरिटी महायुतीलाच आहे. आम्ही महायुतीचाच आग्रह धरलेला आहे. पण कदाचित काही अपरिहार्य कारणास्तव काही परिस्थितीमध्ये जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. पण आम्हाला नाशिकमध्ये झेडपी असेल, महानगरपालिका असतील, तर नगरपालिका पंचायत समित्या या आम्हाला महायुती म्हणून सर्वांना आम्हाला लढायचं आणि ताब्यात घ्यायचं आहे. शहरी भागामध्ये शिंदेची शिवसेनेला तुम्ही कुठेतरी कोंडीत पकडता आहात आणि ग्रामीण भागामध्ये अजित पवारांची जिथे ताकद आहे तिथेच तुम्ही पक्षप्रवेश करता आहात. शह तुम्हीच खेळतात असं बोललं जात आहे. मला वाटतं की आम्ही उबाटाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना घेतो आहोत, नेते त्यांना घेतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे जे माणसं आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही घेतो. काँग्रेसचे लोक घेतो. आता याच्यामुळे त्यांना कट शहराचा प्रश्न आला कुठे मलाही समजत नाही. उद्या जर त्यांच्या पक्षामध्ये अनेक लोक जात आहेत तर असं त्याचं म्हणण्याचा अर्थ असं आम्ही धरतच नाही की ते आम्हाला कट शहर देत आहेत. आणि मग मला असं वाटतं की जे विरोधी पक्षामध्ये लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, राजकीय क्षेत्रातले, सहकार क्षेत्रातले, ते जर आमच्याकडे येत आहेत
तर त्याच्यामध्ये आपण असा अर्थ काढू नका की आम्हाला एकमेकांना शो द्यायचा आहे. एकीकडे अतिवृष्टीची जी मदत केली जाते हां अतिवृष्टीची जी मदत केली जाते आहे त्यामध्ये नागपूरमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे शेतकऱ्याची की अधिकारी शेतकऱ्याला म्हणतो की 2,000 रुपये 4,500 रुपये मॅडमला देऊन दे. अशा पद्धतीचं मला वाटतं असं असेल ते फार गंभीर आहे. आधी शेतकरी इतक्या अडचणीमध्ये आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि अशा ठिकाणी जर कोणी पैसे दे मग तुला त्या ठिकाणी पंचनामा करतो किंवा पैसे असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणी असं पैसे मागत असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाही सांगितलं की त्याच्या तक्रारी त्या ठिकाणी करा. कॅबिनेटमध्ये हा विषय झाला. कोणीही कोणाला पैसे देण्याची गरज नाही, अजिबात 1 रुपयासुद्धा देण्याची गरज नाही. आणि न दे पैसे मागितल्यावर दिले नाही आणि म्हणून कोणाचा पंचनामा राहिला किंवा कोणाला पैसे मिळाले नाही तर त्याची तक्रार संबंधित लोकप्रतिनिधींकडे लेखी स्वरूपामध्ये काय मुख्यमंत्री महोदयांकडे पालकमंत्र्यांकडे कुणाकडे केली तर त्या कर्मचारी असेल अधिकारी असेल त्याच्यावर अतिशय कडक कारवाई कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. एकीकडे विरोधक आरोप करतायत दुसरीकडे नाशिकमध्ये 2,98,000 दुबार मतदार आहे असं शिवसेना शिंदे गटानेच आरोप केलेला आहे. मला वाटतं ते तपासावं. कोणी काही 3-3 लाख मतं कसे काय बोगस असू शकतील किंवा 2-2 वेळा असू शकतील. मला वाटतं त्या ठिकाणी हा आमचंही म्हणणं आहे की ठीक आहे तपासलं पाहिजे ना. आमचं असं काही म्हणणंच नाही की तपासू नका काही करू नका. आम्ही तेच म्हटलं आहे जर त्याच्यामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल कुठे काही 2 वेळा नाव आले असतील पत्ता चुकला असेल वय चुकलं असेल तर मला असं वाटतं हे तपासाचं काम सुरू आहे. तुम्ही सगळे पक्ष त्या ठिकाणी तक्रारी करतायत. आम्ही काही ठिकाणी तक्रारी करतो की बाबा हे 2 ठिकाणी कसं काय 3 ठिकाणी कसं काय आम्ही म्हणतो आहे. त्यामुळे आमचा काही त्याला समर्थन आहे या सगळ्यात काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाल्या असतील त्याला असं अजिबात त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे काही भाजपने केलं का आम्ही सत्ताधारी पक्षांनी केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. भाऊ पण याच्यामध्ये आज ज्यांचा प्रवेश होतोय ते उदय सांगळे असं म्हणाले की दुबार मतदारांमुळे माणिकराव कोकाटे विजयी झालेले आहे आणि त्यामुळे माझा पराभव झालेला आहे. आता ज्यांना तुम्ही पक्षात घेताय तेच दुबार मतदारांचा विषय घेताय. ते म्हणतात मागच्या काळात कोर्टात सुद्धा गेलो होतो. मला वाटतं बघा आता शेवटी माणूस हारल्यावर काय काय करण्याची आपल्याला कल्पना आहे. आता उभाटाच बघा किती तोंड ढोडते. पवार गट आमचे किती तोंड ढोडत आहेत. काँग्रेस असेल म्हणजे लोकसभेच्या वेळेला तुम्हाला किती गोड वाटत होतं. मग त्यावेळेला काय ते काय यादी एकदम शुद्ध होती का. आणि विधानसभेत तुम्ही हारले तर लगेच असं म्हणजे आता मी काय बोलू मला शब्द नाही त्याच्याबद्दल बोलायला. पण उगाच काहीतरी गोंधळ घालायचा संभ्रम निर्माण करायचा नरेटिव्ह काहीतरी तयार करायचा आणि मग पुन्हा लोकांची मतं लाटायचा प्रयत्न करायचा. पण हा प्रयत्न केविलवाणा आहे. लोकांचा विश्वास आता नरेंद्रजींवर आहेत देवेंद्रजींवर आहेत आमचे महायुतीतले नेते आहेत एकनाथजी शिंदे असतील अजितदादा असतील यांच्यावर त्या ठिकाणी आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो आपल्याला मताच्या रूपाने आपल्या समोर येईल. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत जे आहे ते गाण्याचे आदेश सरकारने काढले. याला धरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने असं म्हटलेलं आहे की जे मदरसे आहे मदरशांमध्ये जे लोक वंदे मातरम म्हणणार नाही त्यांचं शासकीय अनुदान जे सरकारी अनुदान जे आहे ते बंद करावं अशी प्रकारची आता मागणी समोर येते. मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे 150 वर्षापूर्वी बंकिमचंद्रांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं आणि हे गीत गात अनेक लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्यात. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अनेक हजारो लोक लाखो लोक रस्त्यावर उतरलेत. हे आमचं राष्ट्रगान आहेच वंदे मातरम. आणि मला वाटतं ते प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. याच्यामध्ये कुठे धर्माचा याचा कुठेही संबंध नाही. हे आमचं राष्ट्रगान आहे हे आमचं देशाचं गाण आहे. आणि मला वाटतं त्यासाठी हे कंपल्सरी करावं असं म्हटलं तर मला काही वावगं वाटत नाही. महायुतीच्या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच निधी मिळाला नाही असं किशोर पाटील आमदार ते म्हणतात. गुलाबराव पाटील यांनी त्यांना एक प्रकारे म्हणजे कोणता अर्थ दुजोरा दिला. नाही मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या कुणालाच मिळाला नाही. सध्या आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये अतिवृष्टी कशी चाललेली आहे. वारंवार वर्षभरामध्ये आम्हाला किती वेळा मदत शेतकऱ्यांना द्यावी लागते. गारपीटची असेल वादळाची असेल पावसाची असेल. त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी ज्या शेतमजुरांच्या घरच्या महिला असतील बहिणी असतील मजूर वर्गातल्या असतील त्यांना 1,500 रुपये मदत आम्ही महिन्याला त्या ठिकाणी देतो. आणि त्यामुळे मोठा निधी त्यांच्यासाठी आम्हाला द्यावा लागतो आहे. कदाचित एखाद वर्ष थोडंफार पैशाची आर्थिक रचना करायला योजना करायला आम्हाला वेळ लागत असेल. त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये तो निधी गेला असेल. पण त्याच्यामुळे फक्त सत्ताधाऱ्यांना मिळाली मग आम्ही विरोधकांना देतो आहोत का असं समजण्याचं कारण नाही. काही आर्थिक अडचणीमुळे किंवा
कमी जास्त निधी असल्यामुळे शासनाकडे किंवा अधिक निधी आता हा सगळ्या डिझास्टरमध्ये त्या ठिकाणी जातो आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे एखाद वर्ष आपल्याला वाटे बघावी लागेल. त्यामुळे असा आरोप करण्याची मला वाटतं आवश्यकता वाटत नाही. दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानावर दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपये खर्च झालेला आहे. हां त्याच्यावर टीका होती आहे. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, अडचणीत आहेत शेतकरी आणि कृषी मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर 1 कोटी रुपयांचा दुरुस्तीचा खर्च होतो. मलाही वाटतं हे आपण टाळलं पाहिजे. मी तर आपण बघितलं आहे, मी तर शासकीय गाड्यासुद्धा मागे पुढे ठेवत नाही. मी कुठली पोलीस सिक्युरिटी 35 वर्षामध्ये घेतली नाही. एकच कॉन्स्टेबल माझ्यासोबत गाडीमध्ये बसलेला असतो कायम. 3 जणं आळीपाळीने त्या ठिकाणी त्या 8 तासाच्या ड्युट्या करतायत. व शासकीय वाहनं वापरावे, मागे पुढे 2 गाड्या द्या, 4 गाड्या द्या, इतके लोक द्या. पोलीस दल आधीच कमी आहेत, त्यांची संख्या कमी आहे आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला पत्रच देतो डीजींना की बाबा मला पोलीस संरक्षण नको, मला एकच माणूस माझ्यासोबत ठेवा माझ्या गाडीमध्येच. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यात खरं आहे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आहे. आर्थिक परिस्थिती आपल्याला त्याची कल्पना आहे. लाडक्या बहिणींमध्ये असेल, डिझास्टरमध्ये, आपत्तीमध्ये खूप मोठा निधी शेतकऱ्यांनाही द्यावा लागतो आहे. त्यामुळे असे खर्च आपण मला वाटतं टाळले पाहिजे. रोहित पवारांनी पण ट्विट केलेलं आहे 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यांवर खर्च केला जातो आहे. कंपाऊंडला पण ग्रॅनाइट वगैरे वापरतात. मला वाटतं जे आवश्यक असेल ते केलं पाहिजे. माझं त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण अनावश्यक जो खर्च आहे तो अशा वेळेला टाळला पाहिजे. आज शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्यामुळे सर्वांनीच थोडंसं ही गोष्ट लक्षात घेऊन मग मंत्री असतील, खासदार असतील, आमदार कोणी असेल, पण मला वाटतं अनावश्यक गोष्टी या सरकारी खर्चाच्या टाळल्या पाहिजे. भाऊ, निवडणुका 3 टप्प्यामध्ये होतील आणि 5-6 तारखेची घोषणा होईल असं बोललं जात आहे. आता निवडणूक आयोगाचा जो अधिकार आहे लवकरच आपल्या समोर येईल. काही तर फार दिवस राहिले नाही. मला वाटतं या आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला किती टप्प्यात होईल, काय होईल, आधी कोण होईल, नंतर कोण होईल हे आपल्याला कळेल. भाऊ, जैन मुनींनी कबूतरखान्याच्या संदर्भात मुंबईमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे. तो प्रश्न चिरळताना पाहायला मिळतो. त्याकडे सरकार म्हणून कसं बघितलं? नाही, मला वाटतं मी विचार करत होतो की त्यांना जाऊन भेटावं, त्यांना विनंती करावी. मी आज नाशकामध्ये, उद्या धुळ्याला आहे, नंदुरबारला आहे, 2-3 दिवसाला मी बाहेरच आहे. पण मला वाटतं की हे वाद थांबले पाहिजेत. आपल्याला कल्पना आहे एकीकडे आरोग्याचंही कारण आहे, एकीकडे बुद्धतेचंही प्राण्यांवर त्यांना पक्ष्यांवर दया करा म्हणून त्यांचंही म्हणणं आहे. पण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. उगाच वाद करून उपोषणाला बसून हा प्रश्न फार चिघळण्यापेक्षा संयमाने आणि मग बरेच दुसरीकडे काही पर्याय व्यवस्था करता येते का, बाहेर काही पर्याय व्यवस्था करता येते का, मला वाटतं यातून मार्ग काढता येण्यासारखा आहे. निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना अनेक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलेत. म्हणजे दोन्ही बाजूचे भेटलेले आहेत. करा नका करू दोन्ही बाजूचे भेटलेले आहेत. मला वाटतं लवकर या विषयावर तोडगा निघेल. पण मी मुंबईला गेल्यावर आझाद मैदानात जाऊन सगळ्यांचे साधू संत जे असतील, मुनी जे असतील, जैन मुनी मान्यवर, त्यांची मी भेट घेईन. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आज आपण जाणार आहात. शेतकऱ्यांची मागणी आहे, कर्जमाफीसारखा मुद्दा आहे. आज काही आश्वासन आपल्याकडनं शेतकऱ्यांना दिलं जाणार नाही. आता आपल्याला कल्पना आहे ज्यांचं नुकसान होतं आहे त्यांचे आपण तात्काळ पंचनामे करतो आहोत. त्यांना मदत दिली जाते. आपण आकडे परवा बघितले, त्या संदर्भात बैठकही झाली मोठी विस्तृत. आणि कुठे हात आकडता आम्ही त्या बाबतीमध्ये घेत नाही, कारण शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. म्हणजे इतका पाऊस, म्हणजे कालही ढगफुटी झाली माझ्या मतदारसंघात स्वतःच्या. इतका पाऊस झाला की सगळं मका, केळी अगदी वाहून गेली. इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. पण त्यांचे पंचनामे आता सुरू आहेत. सगळे अधिकारी पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत. म्हणजे आज पाऊस पडला की लगेच 8 दिवसांनी पुन्हा 5 दिवसांनी पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा दुसरे पंचनामे करावं लागतं, पुन्हा तिसरे. त्यामुळे अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे निश्चित त्यांना निकषानुसार, नियमानुसार, इंडियाच्या नियमानुसार किंवा सरकारने त्यापेक्षा जास्त ठरवलेलं आहे ती मदत तात्काळ दिली जाईल. उद्धव ठाकरे देखील धाराशिवचा दौरा करतायत. ओमराजे निंबाळकर म्हणतायत की 32,000 कोटींपैकी किती नेमके शेतकऱ्यांना मिळाले पैसे याची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी त्याच्यासाठी धाराशिवला जाऊ नका म्हणा. तुम्ही घरात बसून जसं नेहमी कॉम्प्युटर करत होते कोरोनाच्या काळात तसंच करा. धाराशिवला जाऊन त्याला कसं कळेल 32,000 कोटी कुठे गेले म्हणून? आतापर्यंत कधी गेले नाही. मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पाय टाकला नाही. लोक बिचारे इतके कोरोनामध्ये मरत होते त्यावेळेला कधी त्यांनी पायरीसुद्धा घराची ओलांडली नाही. एकटेच गाडी चालवत कुठेतरी जायचे. पंढरपूरला सुद्धा गेले तर स्वतः ड्रायव्हिंग करत गेले. म्हणजे पर्यटनसारखं त्यांनी काम केलं त्यावेळेला. त्यामुळे आता तुम्ही किती लोकांना सांगितलं की मी किती कुठे गेले, काय गेले, त्यांची काळजी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आहे, आमच्या सरकारला त्या ठिकाणी आहे. ती काळजी करू नका. शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत. दररोज एका दिवसात, दररोज जसे जसे पंचनामे येतील, मागणी येईल तसे आम्ही पैसे शेतकऱ्यांना देतो.
थँक्यू. हो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा ट्रेडमार्क झालाय. मागे आपण स्वतः बैठक घेऊन पोलीस आयुक्तांना या संदर्भात सूचना केल्या होत्या. आता वाहतुकीच्या संदर्भात आपल्याला देखील काही अनुभव आले, नेमक्या काय सूचना आहेत? मला वाटतं की आता नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था जसं आता सगळा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, पण गेल्या या दोन महिन्यामध्ये अतिशय सफाई मोहीम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सक्त सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. माननीय आमचे CP आहेत, सगळे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अतिशय जोमाने कामाला लागले आहेत. कारण कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि अशा वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था ढासळतो आहे, कुठेतरी गडबड चालली असं होताच कामा नये. कारण देशातून नाही तर जगभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून जे गुंड असते स्थानिक लोकल त्यांच्या बाबतीमध्ये असेल, नंतर आता रिक्षांच्या बाबतीमध्ये धडक मोहीम घेतली आहे. अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना केल्यात. महापालिका असेल, पोलीस प्रशासन मिळून त्या ठिकाणी काम करत आहेत. हायवेला जिथे आम्ही आता 4 पटी 6 पटी 8 पटी रस्ते करतो आहोत तिथलं अतिक्रमण काढलं जातं आहे. अनेक गोष्टी आहेत. द्वारका पुलाच्या कामाला तर आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे. इंदिरानगर ब्रिजचं काम आता आम्ही तिथे मोठा करतो, दुप्पट मोठा करतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये रहदारीचे जे प्रश्न आहे, वाहतुकीचे प्रश्न आहेत ते निश्चित त्या ठिकाणी सुटतील. पण त्याचबरोबर मी मागच्या आठवड्यात आलो, आताही मी आज सकाळी आलो, रस्त्यावर भटके जे जनावरं आहेत बसलेले असतात. 25-25, 50-50 जनावरं त्या ठिकाणी बसलेली असतात. मग त्यात गायी पण असतील, काही दुसरेही त्या ठिकाणी प्राणी आहेत, बैल असतील, गोरे असतील. मला वाटतं यांना बाजूला करणं आवश्यक आहे, कारण ते हालतच नाही जागेवरून. एकदा ते ठाणवून रस्त्यावर बसले की लोकांना कुठल्याकडून ओढ जावं लागतं, त्यामुळे मग वेळ लागतो आणि अपघात होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मी आज सूचना दिलेल्या आहेत महापालिकेलाही, पोलीस प्रशासनालाही, की बाबा काही करून त्यांच्या मालकांना तुम्ही आज वॉर्निंग द्या, अन्यथा मग हे जनावर उचलून कुठेतरी लांब नेऊन दुसऱ्या गोशाळेमध्ये टाकून द्या, की त्यांना मग मालकांना ते कधी परत भेटणार नाही. आपली जबाबदारी आहे. गाई संध्याकाळी दूध काढायला घरी बोलवायच्या आणि मग दूध काढलं की जा कुठे गावामध्ये काही खात्रा, तर हे काही योग्य नाही आहे. आणि म्हणून आज त्यांनाही त्या संदर्भामध्ये मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, CPंशी बोललो आहे, मनपा आयुक्तांशी त्या ठिकाणी बोललेलो आहे. हा लवकर आपण प्रश्न मार्गी लावू. अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं काम चाललेलं आहे, समाधानकारक महापालिका त्या ठिकाणी करते. त्याचबरोबर खड्डे बुजवायचं काम तुम्ही बघतात, आम्ही सांगितल्याप्रमाणे. पण आता पाऊसच थांबत नाही आहे, तरीसुद्धा 80-90% ठिकाणी रस्त्यांवरचे खड्डे बुजले गेलेले आहेत. आता त्याचबरोबर नवीन टेंडर निघाले आहेत आता 1200 कोटीचे. आता ते काम त्या ठिकाणी सुरू होईल 2-3 दिवसामध्ये. त्याचे वर्क ऑर्डर होतील, बरोबर 4-5 दिवस लागतील. पण या वर्क ऑर्डर होऊन तात्काळ रस्त्याच्या कामांना सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी व्हाईट टॉपिंग आहे, सिमेंटचे रस्ते आहेत, ते या ठिकाणी पूर्ण झाले की मला वाटतं नाशिककरांना नंतर खड्ड्यांचा त्रास कधी होणार नाही. आम्ही सर्वतोपरी काळजी, नुसती कुंभमेळ्यापुरती म्हणजे तेवढ्या वेळेपुरती नाही, तात्पुरती नाही, तर आपण कायमस्वरूपी या ठिकाणचे रस्ते कसे चांगले राहतील यासाठी रस्ते सिमेंटचे व्हाईट टॉपिकच्या ठिकाणी करणार आहोत. भाऊ, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांचे जे संबंध असल्याचं सांगून फसवणूक करण्याचा प्रकार नाशिकमध्ये चर्चेत आहे. काही महिलांची देखील नाशिक पोलिसांनी चौकशी केली आहे. या निमित्तानं आपलं काय आव्हान असेल? तक्रारी वगैरे अनेक लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. मी पहिल्यांदा सांगितलं, मला 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेला या सगळ्या ऑपरेशन सुरुवात झाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. CPसुद्धा बोलत आहेत, पोलीस अधिकारी बोलत आहेत की कोणाची काही तक्रार असेल तर ती आम्हाला सांगा. काही तक्रार असेल, कोण फसवणूक करतं आहे, कोण कोणाचं सांगतं मी जवळचा आहे, मी दूरचा आहे, मला वाटतं डायरेक्ट तुम्ही CP ऑफिसला जाऊन भेटा. आम्ही तुम्हाला काही वारंवार उपलब्ध होणार नाही. पण आपण जर त्या ठिकाणी गेलात, लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांना जाऊन भेटलात, तर निश्चित त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष या ठिकाणी होईल. मी मागे सांगितलं की अनेक लोक आहेत, नुसते गुंड नाही, नशा करणारे नाहीत, रात्री हायदोस घालणारे नाहीत, तर त्याचबरोबर भूमाफियासुद्धा. कोणाचे प्लॉटवर जाऊन बोर्ड लावायचं, कोणाचे जाऊन कंपाऊंड करून घ्यायचं, कुठे जाऊन टपरी लावून द्यायची, हे सगळं चाललेलं आहे. म्हणून मला वाटतं की सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, गरीब शेतकरी आहे, अनेक वर्षांच्या जमिनी त्याच्याकडे आहेत वडलोपार्जित, पण त्या जर अशा पद्धतीने कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वात आधी त्याला आम्ही पकडू. त्याची हयगय कुठेही केली जाणार नाही, कुठेच आम्ही त्या ठिकाणी करणार नाही. या व्यतिरिक्तसुद्धा काही तक्रारी असतील, आपण पोलिसांकडे जा, तुम्हाला निश्चित या ठिकाणी न्याय मिळेल. तिथेही नाही मिळाला तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊ. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कडक सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही 10% व्याज, 15% व्याज हा एक नवीन धंदा निघालेला आहे. आम्ही आता आमच्या लक्षात आलं की बाबा 1 लाख रुपये द्यायचे, दर महिन्याला 10,000 रुपये घ्यायचे, 15,000 रुपये घ्यायचे, 6 महिन्यामध्ये दुप्पट, 1 लाखाचे 2 लाख, 10 लाखाचे 20 लाख. मला वाटतं हे सुद्धा अन्यायकारक आहे.
म्हणजे अगदी लोकांना लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. काही लोकांना काल परवा धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये असे सावकार जे सावकार कम भाई कम सावकार असे मोठे आहेत, 10-20 तसे आपले बगलबच्चे बाळगून आडवे तुडवे उभे मोठे मोठे हत्तीसारखे, मग त्यांना वसुली द्यायची, लोकांकडे जाऊन त्यांच्या घरी महिलांना पोरींना काही बोलायचं, घाणेरडं बोलायचं, हे प्रकारही त्या ठिकाणी मागच्या काळी तर होते आणि अजूनही सुरू आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय कठोर कारवाई. कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा 10% 15% व्याज घेतोय, 5% व्याज घेतोय, निश्चित त्याच्यावर कारवाई, अतिशय कडक कारवाई केली जाईल. नाशिकची बीडी वालेकर जी शाळा आहे ती पाडून त्या ठिकाणी मराठी शाळा आहे ती पाडायची आणि त्या ठिकाणी महापालिकेने कुंभमेळ्यासाठी गेस्ट हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होतोय. मराठी शाळा पाडू नका असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती त्या भागातल्या झोपडपट्टी असतील, गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे ती सुधारावी अशी मागणी आहे, पाडू नका असं म्हणतात. नाही, या संदर्भात आपणच मला सांगतायत, मी कमिशनर आमची आता बैठक होईल थोड्या वेळामध्ये, मी त्यांनाही बोलवलेलं आहे. मी त्यांच्याशी या बाबतीमध्ये चर्चा करेल. मला खरं या बाबतीमध्ये काही माहीत नाही, पण असं तिथं मुलं शिकत असतील, त्यांची जर गैरसोय होणार असेल तशी त्या बाबतीत आपण त्याची काळजी घेऊ. ती शाळा पडणार नाही. खरंच आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी असं कुठेही रेस्ट हाऊस बांधण्याचा आपला जो काही असं त्याचं ठरलं असेल तर त्यावर आपण काहीतरी दुसरा मार्ग काढतो. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यातल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे. ते मध्यंतरी भेटले, शिष्टमंडळ येऊन गेले, त्याच्यावर तोडगा काढला जाणार. मी आज सकाळी जाणार होतो पण थोडा उशीर झाला, त्यामुळे आता पण मी दुपारी 4 वाजेनंतर जसा सिन्नरचा आणि दिंडोरीचा कार्यक्रम झाला की मी त्यांनाही भेटायला जाणार आहे. त्यांच्या प्रश्नाचे समोपचाराने आपण त्या ठिकाणी मिटवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.